नमस्कार मंडळी. ओम साईराम. साई म्हणतात, बाळा, नवीन दिवस म्हणजे नवीन आशीर्वाद. काल काय झालं ते विसर. आजचं वर्तमान हेच तुझं खऱ्या अर्थाचं जीवन आहे. प्रत्येक सकाळी माझं नामस्मरण करशील तर दिवस स्वतः सुंदर होईल. आज तुझ्यासाठी मी देत आहे एक नवीन संदेश. हा संदेश आहे शांती, विश्वास आणि सकारात्मकतेचा. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी शांततेने आणि आशीर्वादाने भरलेला आहे. मन स्थिर ठेव, कारण अस्थिर मन कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तू जेव्हा माझं नाव घेशील तेव्हा तुझ्या अंतरंगात सकारात्मकता ऊर्जा वाहू लागेल. मनात येणारा प्रत्येक विचार सत्य नसतो. विचार बदलतात, पण श्रद्धा आणि सबुरी कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या आधारात चालशील तर मी तुला योग्य मार्ग दाखवीनच. बाळा, आजचा संदेश तुला सांगतो, कोणालाही दुःख देऊ नकोस आणि स्वतःलाही दोष घेऊ नकोस. तुझ्या वाट्याला जे येत आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. कधी कधी परिस्थिती अवघड वाटते, पण त्या परिस्थितीतूनच नवा मार्ग तयार होतो. जीवनात अडथळे आले म्हणून का थांबायचं? बाळा, अडथळे नसते तर कोणाला धैर्याची किंमत कळालीच नसती. प्रत्येक अडथळा हे एक नवीन धडा घेऊन येतो. आज तू स्वतःवर थोडं प्रेम कर. स्वतःशी नम्रतेने बोल. स्वतःला सांग, मी योग्य आहे, मी सक्षम आहे, माझ्यासोबत साई आहेत. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ येत आहे. फक्त अधीर होऊ नकोस. मन शांत ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. घरात प्रेम ठेव. कुटुंबासाठी थोडा वेळ काढ. चांगलं बोल, चांगलं वाग. दैवत्व हीच मोठी गोष्ट नाही. दैवत्व म्हणजे चांगलं बोलणं, चांगलं वागणं आणि कोणालाही त्रास न देणं. तू किती मोठा भक्ती करतोस हे महत्त्वाचं नाही, तू किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणे वागतोस हे महत्त्वाचे आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी चांगला आहे. कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस. मला एकदा हाक मार, मी सदैव तुझ्या सोबत आहे. बाळा, श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द कधीही विसरू नकोस. हे 2 शब्द तुझं संपूर्ण जीवन बदलू शकतात. आज काही अवघड काम करायचं असेल तर सुरू कर. पहिलं पाऊल टाक. बाकीचं उरलेलं मी सांभाळेनच. तुझ्या जीवनात शांती राहो. तुझं मन प्रसन्न राहो. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री साईनाथ महाराज की जय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका अनमोल साई संदेशासोबत. तोपर्यंत ओम साईराम.